दिल्ली विधानसभा निवडणूक अवघी तोंडावर आली असताना सत्ताधारी आम आदमी पार्टीला मोठं खिंडार पडलं आहे। कारण 1 फेब्रुवारीला एक नाही, 2 नाही, तर 8 आमदारांनी आम आदमी पार्टीतून बाहेर पडत भाजपसोबत जुळून घेतलं आहे। त्यामुळे एकीकडे भाजपची ताकद वाढली असून आपच्या गोटात मात्र चिंतेचं वातावरण असल्याचं बोललं जाते। पण आता प्रश्न असा उद्भवतो की अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीतील 8 विद्यमान आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश का केला? या सर्व आमदारांनी पक्ष सोडताना कोणकोणती कारणं दिली, याच प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी गजानन पौळ आणि तुम्ही पाहताय करुतम मराठी। 5 फेब्रुवारीला दिल्ली विधानसभेचं मतदान पार पडणार आहे। मात्र तत्पूर्वी आपमधील 8 आमदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे आणि भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे दिल्लीच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। ज्या 8 आमदारांनी आपमधून बाहेर पडत भाजपमध्ये प्रवेश केला त्यापैकी त्रिलोकपुरीचे आमदार रोहित महरोलिया, जनपुरीचे आमदार राजेश ऋषी, कस्तुरबा नगरचे आमदार मदन लाल, पालमचे आमदार भावना गौड, महरौलीचे आमदार नरेश यादव, आदर्श नगरचे आमदार पवन शर्मा, बिजवासनचे आमदार बीएच जून आणि मादीपूरचे आमदार गिरीश सोनी यांचा समावेश आहे। पक्ष सोडताना या सर्व आमदारांनी आम आदमी पार्टीवर भ्रष्टाचाराचे आरोप केले। तसंच त्यांच्याकडनं पक्ष सोडण्यामागचं कारणही जाहीर करण्यात आलं। त्यांच्या मते आपचा जन्म प्रामाणिक विचारधारेच्या पायावर झाला होता, पण आता त्या विचारसरणीपासून पक्ष पूर्णपणे भरकटला आहे। पक्षाची ही दुर्दशा पाहून वाईट वाटते, अशा शब्दात त्यांनी आपवर निशाणा साधला। खरं तर आप सोडून भाजपमध्ये सामील झालेले 8 आमदार तिकीट न मिळाल्याने नाराज होते। ते अन्य पक्षांच्या संपर्कात होते। यातील बहुतांश आमदारांनी सोशल मीडियावर त्यांचे राजीनामे पोस्ट करत भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून आपला लक्ष केलं होतं। विशेष बाब म्हणजे राजीनामा दिल्यानंतर 24 तासांच्या आतच या सर्व आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला। वस्तुतः 2021च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतही अशीच घटना घडली होती। त्यावेळी सत्ताधारी तृणमूल काँग्रेसमधील अनेक आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश करत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासमोर एक मोठं आव्हान निर्माण केलं होतं। मात्र असं असतानाही भाजपच्या प्रयत्नांना न जुमानता मागील निवडणुकीपेक्षा जास्त जागा मिळवत बॅनर्जींनी आपली सत्तेवरची पकड यशस्वीपणे राखली होती। अशीच पकड केजरीवाल देखील राखण्याचा प्रयत्न करतील, पण त्यांच्यासाठी ही सोपी गोष्ट नाही। मुळात ऐन निवडणुकीच्या तोंडावर अशा एकदम 8 आमदारांचा चमू पक्षातून बाहेर पडत असेल आणि पक्षावरच आरोप करत असेल तर पक्षासाठी ही बाब नक्कीच हिताची नाही, कारण यामुळे लोकांमध्ये पक्षाविषयी चुकीचा संदेश जातो। खरं तर गेल्या महिन्यापासून आम आदमी पार्टीत सर्व काही आलबेल आहे असं ठामपणे म्हणता येत नाही, कारण खुद्द अरविंद केजरीवाल यांना मद्य घोटाळ्या प्रकरणी झालेली जेल असेल, मंत्रिमंडळातील प्रमुख नेत्यावर झालेले आरोप आणि जेल असेल, आपच्याच माजी खासदार स्वाती मलिवाल यांना झालेली मारहाण असेल, किंवा नुकतंच केजरीवाल यांनी यमुना नदीविषयी केलेलं भाष्य असेल, या आणि अशा अनेक गोष्टींमुळे केजरीवाल यांनी स्वतःची आणि पक्षाची प्रतिमा खराब केली असल्याचं बोललं जातंय। कारण गेली 10 वर्ष त्यांनी दिल्लीची सूत्र सांभाळली, मात्र या 10 वर्षात जनहिताची कामं किती झाली आणि वाद किती झाले हे लोकांच्या समोर आहे। शिवाय या सर्व बाबी बंडखोर आमदार देखील पुरेपूर जाणून असतील, त्यामुळं त्यांनी पक्षात घडणाऱ्या या सर्व गोष्टींना कंटाळून भाजपचा मार्ग धरला असं एकंदरीत दिसून येते। एकूणच शेवटच्या क्षणी या पक्षांतराचा दिल्ली निवडणुकीत आपच्या कामगिरीवर परिणाम होईल का ते फक्त वेळच सांगेल। पण एक गोष्ट निश्चित आहे, ती म्हणजे दिल्लीतील राजकीय परिस्थिती बदलत आहे आणि भाजप या बदलाचा पुरेपूर फायदा घेत आहे। या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? या 8 बंडखोर आमदारांमुळे आपला आगामी निवडणुकीत फटका बसेल का ते आम्हाला कमेंट करून जरूर सांगा। आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी करुतम मराठी न्यूजला सबस्क्राईब करा।